आज आपण पोह्यांचा चिवडा करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण कढई गरम केलेली आहे। पोहे अगोदर परतून घ्यायचे, कडक करून घ्यायचे जरा। जेवढे कढईत आपल्याला परतता येतील ना तेवढेच आपण याच्यात टाकून घेतलेले आहेत। पोहे आपण छोटा मोठा गॅस करून खुसखुशीत असे करून घेऊयात, कडक करून घेऊयात जरा। चिवडा छान असा कुरकुरीत झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात अगोदर। खोबऱ्याचे उभे आणि पातळ काप केलेले आहेत ते आता आपण तळून घेऊयात। सुरुवातीला मोठ्या गॅसवरती परतून घेऊयात। खोबरं छान गुलाबी रंगावर परतून घेऊयात। पहा, खोबरं छान परतून झालेले आहे, ते आता आपण काढून घेऊयात। पोहे परतून घेतले, आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात। शेंगदाणे सुद्धा छान असे तळून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। आपण डाळ तळून घेऊयात। हे पहा, डाळ सुद्धा आपली छान तळून झालेली आहे, ती आता आपण काढून घेऊयात। याच्यामध्ये आपण लसूण परतून घेऊयात। हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची कडक अशी, नाहीतर मग चिवडा सुद्धा नरम पडतो। याच्यातच आपण मोहरी टाकून घेऊयात, जिरं, हळद, लाल तिखट टाकून घेऊ। 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट, धना पावडर टाकून घेऊयात। फोडणीमध्येच मीठ टाकून घेऊयात। हा चिवडा खाण्यासाठी खूप छान आणि खुसखुशीत लागतो। याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेऊयात। 3 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा हे सर्व असं मिक्स करू। अप्रतिम चवीचा हा चिवडा तयार होतो। पहा, तुम्ही सुद्धा असा चिवडा करून पहा। पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।